नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू बरा आहेस ना? तुझ्या मदतीसाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला वाटत असेल की हा संदेश ऑनलाईन आहे म्हणजे हा खोटा आहे, देव आपल्याशी बोलत नाही, असा विचार करून तू दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस. किंवा काही भक्त अर्ध्यापर्यंत ऐकून हा संदेश सोडून देतात. पण विश्वास ठेवा, देव कधी आणि कुठल्या मार्गाने तुमच्या समोर येईल आणि तुमची मदत करेल हे तुम्हाला समजणारही नाही. देवाला माहिती आहे की तुम्ही आता कुठल्या परिस्थितीत आहात. माझ्या मुला, तू मला तुझ्या आयुष्यातील फक्त 10 मिनिटे दे. तुझ्या आयुष्यात मी तुला 100 अशी सुखाची दिवस देईन की ज्याचा तू कधी विचारही केला नाहीस. आणि तुझ्या जीवनात सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होईल. कदाचित या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या जीवनात सुधारणा करू शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी मौल्यवान ठरेल. जे हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील ते आज खूप भाग्यवंत ठरतील. आणि जर संदेश अर्धवट सोडला किंवा दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्या जीवनातला खूप मौल्यवान स्वामीसाठीचा वेळ तुम्ही स्वतः गमावू शकता. स्वामींना तुमच्याकडून इतर काहीच नकोय. तुमच्याकडे ते विनवणी करत आहेत की बाळा, तुझ्या जीवनासाठीच मी हा संदेश आणला आहे. आता हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे. स्वामी म्हणतात, परंतु मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. हा संदेश तू नक्कीच पूर्ण ऐकशील. तुझ्या आयुष्याकडे येण्यासाठी मी एक मार्ग तयार केला आहे. तो मार्ग तुला नक्कीच माझ्यापर्यंत घेऊन येणार आहे. तू जर माझ्या मार्गावरती चालण्यासाठी तयार असशील तर होय स्वामी आई, मला तुमच्याकडे यायचे आहे अशी विनवणी करा. कितीही तुम्हाला या जगाने दुखवले तरी हे जग एक असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो. त्यांच्या आपल्यावर कसे प्रेम आहे हे समजू शकतो. देव एक वेगळी शक्ती नाही, ते तुमच्यासाठी एक वेगळं अस्तित्व आहे. ती अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही. उलट तो सर्व आकाश, ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ असतो. तो पूर्ण ब्रह्मांडाचा कर्ता कर्मिता आहे. परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या मनातील दुःख स्वामींकडे व्यक्त करा आणि स्वामींना सांगा, स्वामीराया, माझ्या जीवनात चमत्कार करा. मला तुमच्या चरणाशी जागा द्या. दुसरं मला काहीच नकोय. माझी विनवणी प्राप्त करून घ्या. पहा, स्वामी तुम्हाला नक्कीच एक मार्ग दाखवतील आणि त्या मार्गावरती तुम्ही चालत राहा. आम्ही असताना काळजी कसली करतोच बाळा. हा संदेश तुम्ही स्वामींकडे एकटक पाहून ऐकून पहा. स्वामी तुमच्या आयुष्यात नक्कीच वेगळा कार्यभार घेऊन येतील आणि स्वामी हे समर्थ आहेत. तुमचे जीवन हे सार्थकी लावल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी म्हणतात, जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागते, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामीची अद्भुत लीला सुरू होते. भिवू नकोस, मी आहे ना, हम गया नहीं जिंदा है. हे वाक्य तुम्हाला नक्कीच अनुभवास येते. जीवनात अडचणी कितीही असू द्या, चिंता केल्यावर ते अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर तर कमी कमी होत जातात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. परमात्माचे आभार मानले तर अडचणी अनंतात बदलून जातात आणि तुमचे जीवन नक्कीच स्वामीमय होऊन जाते. तुमच्या जीवनात असणारा मोह, माया, त्याग, अन्याय, अत्याचार या गोष्टी दूर ठेवा. विश्वास ठेवा. स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. तुमच्या जीवनात ज्या वाऱ्यापासून तुम्हाला थंडावा मिळेल ते वारे स्वामी तुम्हाला नक्कीच घालतात. स्वामी म्हणतात, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे. तू फक्त खचू नकोस आणि येणाऱ्या संकटाला घाबरून वाईट मार्ग स्वीकारू नकोस.
मी तर तुझ्या सोबतच आहे. तुझ्या वाईट प्रसंगातून तुला बाहेर काढण्यास मी समर्थ आहे. विश्वास ठेव, तुझ्यावर वाईट वेळ मी कधीच येऊ देणार नाही. उठ आणि उघडून डोळे पहा. जग कसं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे हे आहेतच. कुठे थोडे आहेत, कुठे वाईट आहेत. पण तू विचार करत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. तू खचू नकोस. कारण तुझ्या हातामध्ये सामर्थ्य जर असेल, डोळ्यात स्वप्न असतील, तर आलेल्या परिस्थितीला भिडण्याची शक्ती मी तुला देत आहे. येणाऱ्या परिस्थितीला हात करत विजय कसा मिळवायचा हे तुला मी शिकवणार आहे. तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्यात चालत राहा. फक्त येणाऱ्या खाटखळग्यात तू अडकडून पडू नकोस. कोणी तुमच्याबद्दल काय वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल. पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य लक्षात ठेवून प्रत्येक संकटात तू निर्भीडपणे साथ दे आणि मात कर. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमी कमीच पडत असतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. परंतु दुसऱ्याच्या दुःखात तो आपलं समाधान मानून जीवन जगत असतो. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा आपले कार्य करत राहा. माणसाचा दर्जा हा कधीही तुमची जात आणि तुमचा पैसा पाहून ठरत नसतो. शेवटी तो तुमचं माणूस म्हणून कसे जगलात यावरूनच तुमची पत ठरवली जाते. नशिबाचा हिशोब तर इथे शेवटी कर्मानुसारच होतो. तिथे तुमच्या धन दौलत पद प्रतिष्ठा याचा कुठलाही वशिला चालत नाही. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे. मी तुझ्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे अशी कमेंट करा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. इतका विश्वास दृढ करून तुम्ही तुमचे कार्य करत राहा. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण नको मला अशी विनवणी करावी. पहा, तुम्हाला त्यांच्याशिवाय आसरा देणारं या जगात कोणीच भेटणार नाही. ही मनात तुम्ही एक गाठ बांधून ठेवा आणि स्वामींसाठी नामस्मरण हा मार्ग स्वीकारून स्वामी नामात येऊन पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.